प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि देवाचा सुंदरसा म्हणणं असून तुमच्यासाठी प्रार्थना देखील करेन. पण त्याआधी प्लीज सर्वांनी येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या एका लाईकने हा देवाचा गौरव होतो आणि देवाचा महिमा होतो. आणि येशू काल आज युगानुयुग एकसारखा आहे, तो कधीही बदलत नाही. तो महान आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि मी तुमच्यासाठी देवाचा सुंदर असा म्हणणं घेऊन आलो. स्तोत्रसंहिता याचा 1वा अध्याय आणि त्याचं वचनाची लिंक आहे प्रियजनांनो, नीतिमान आणि अनीतिमान. म्हणजे तुम्ही कसं व्हायला पाहिजे, नीतीने नीतिमान जगलं पाहिजे. तर मी तुमच्यासाठी वचन वाचतो, म्हणून प्लीज पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. मी वचन वाचतो. जो पुरुष दुर्जनांची मस्कत करत नाही, पापी जनास मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच बैठकीत बसत नाही. म्हणजे जो मनुष्य जो नीतिमान आहे, तो दुर्जनांच्या मसलतीत चलत नाही आणि पापी जनांच्या मार्गात चलत नाही. कोणी चुकले करतोय बोलतोय त्याच्यापेक्षा थांबत नाही. तो फक्त नीतिमान मनुष्याचं काय लक्षण आहे प्रियजन बघा. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो व नियमशास्त्र रात्रंदिवस मनन करतो. नियमशास्त्रात रमतो व त्याच्या नियमशास्त्र रात्रंदिवस मनन करतो. तो धन्य जो झाडाच्या प्रवाखाली लावलेला असतो व जो हंगामाचे फळ देतो व ज्याचे पाने कधी कोंबजत नाही, असे झाडासारखे आहेत. आणि जे काही ते हाती घेतील ते सिद्ध जाईल. जसा जो वागतो, जो नीतिमान वागतो, चुगली करत नाही, निंदकाच्या शेजारी बैठत नाही, देवाच्या कार्यासाठी म्हणजे देवाचं वचन वाचतो, देवाच्या वचनाची प्रार्थना करतो, दिवस रात्रीची प्रार्थना करतो, दिवसा वचन वाचतो, देवाच्या आज्ञाप्रमाणे चालतो. देव म्हणतो अशा व्यक्तीचं झाड पाण्याच्या प्रवासारखं असतो. प्रत्येक हंगामाला काय देईल, तो फळ देईल. दुसरी गोष्ट, ज्या कामात तो हात घालीन ते काम आशीर्वादित करेल. कारण की काम आशीर्वाद हा परमेश्वर करतो, मनुष्य करत नाही. मनुष्य फक्त हाताने काम करतो, पण ते आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. म्हणून अनुवाद 28 मध्ये देवाचं वचन सांगतो, तू ज्या ज्या कामात हात घालशील ते काम मी आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियजनांनो, जरूर नीतिसूत्र याचा पहिला अध्याय वाचा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला तू स्पर्श कर बाबा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचार त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो. संपूर्ण दुष्ट आत्म्याचा कार्य त्यांच्या जीवनात रिसीव्ह इन जीसस नेम. संपूर्ण रोगाचे आत्मे निघ येशूच्याच नावात. कॅन्सर निघ येशूच्याच नावात. थायरॉइड निघ येशूच्याच नावात. सैतानी बंधनातून मोकळ्या वैश्यात. गरिबीचे श्राप मी तोडतो येशूच्याच नावात. कंबर बरी वैशूच्याच नावात. थायरॉइड बरी वैशूच्याच नावात. जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे त्यांना प्रत्येकाला येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा रसीव ज्याच्या हाताकडे माझ्याकडे बघत आहे पवित्र आत्म्याचा स्पर्श प्रत्येकाला